टाकेत आदिम कातकरी ग्रामस्थांच्या बिराड मोर्चाला स्थगिती। पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी होणार पंचायत समिती कार्यालयात बैठक। इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील आदिम कातकरी ग्रामस्थांनी 7 जून रोजी निश्चित केलेला इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर येणारा धडक बिराड मोर्चा इगतपुरी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन 2 दिवसांसाठी स्थगित केला असून टाकेत येथील कातकरी बांधवांच्या घरकुल प्रश्नासंदर्भात इगतपुरी पोलीस प्रशासन स्वतः जातीने लक्ष घालत इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात सोमवारी दिनांक 9 रोजी गट विकास अधिकारी व तहसीलदार यांच्याशी बैठक होऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती इगतपुरी पोलीस ठाण्याचे निलेश देवरे यांच्याकडून मिळाली आहे। दरम्यान या बिराड मोर्चाला 2-3 दिवसांची स्थगिती द्यावी अशी मागणी इगतपुरी पोलीस प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांच्याकडे दूरध्वनीवर केली असता या पोलीस प्रशासनाच्या विनंतीच्या मागणीचा स्वीकार करत सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी फक्त 2 दिवसांसाठी निश्चित केलेल्या बिराड मोर्चाला स्थगिती दिली असून सोमवारी कोणत्याही परिस्थितीत हा बिराड मोर्चा इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर येणार असल्याचे इगतपुरी पोलीस प्रशासन, इगतपुरी पंचायत समिती व इगतपुरी तहसीलदार यांना ऑनलाईन पत्राद्वारे कळवलेला आहे। शनिवार दिनांक 7/6/2025 रोजी इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर ग्रामपंचायत टाकेत बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील आम्हा 48 आदिम कातकरी ग्रामस्थांचा येणारा धडक बिराड मोर्चा आपले इगतपुरी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन तसेच 6/6/2025 रोजीच्या ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी यांची आम्हाला प्राप्त झालेल्या पत्रानुसार आम्ही सर्व ग्रामस्थ सामंजस्यपणे 2 दिवस स्थगिती करत आहोत। मात्र सोमवार दिनांक 9/6/2025 रोजी आमचे जनमन घरकुल प्रश्नासंदर्भातला न्यायभिमुख बिराड मोर्चा आम्ही कोणत्याही परिस्थितीत इगतपुरी पंचायत समिती कार्यालयात निश्चित घेऊन येणार आहोत। महोदय, आजपर्यंत आम्ही सर्व आदिम कातकरी बांधवांनी आमच्या घरकुल प्रश्नासंदर्भात आपले इगतपुरी पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयात वेळोवेळी पत्र व्यवहार केले असून आजपर्यंत आमच्या कुठल्याही पत्राची कोणीही दखल घेतलेली नाही। या उलट आम्हाला केवळ इगतपुरी पंचायत समिती व ग्रामपंचायत मार्फत आजपर्यंत आमची दिशाभूल करणारे पत्राद्वारे उत्तर देण्यात आलं आहे। नियमानुसार 2011च्या शासन निर्णयानुसार शासकीय नियमानुसार गायरान अथवा सरकारी जागेवर असलेले अतिक्रमण हे अधिकृत करण्यात यायला हवं असा शासन निर्णय असताना सुद्धा आमचे प्रधानमंत्री जनजागृती आदिवासी न्यास अभियान अंतर्गत घरकुले 2 वर्षापासून मंजूर असून सुद्धा केवळ जागाच उपलब्ध नाही असा विषय घेऊन आमचे घरकुलांचे हप्ते आमच्या खात्यावर वितरित करण्यात आले नाहीत। या कारणास्तव आजपर्यंत आम्ही घरकुलांपासून वंचित राहिलेलो आहोत। आजपर्यंत आमची कोणीही उचित दखल घेतली नाही अथवा आमच्या वस्तीची कोणत्याही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष येऊन आजपर्यंत पाहणी सुद्धा केलेली नाही। केवळ प्रशासनाकडून आजपर्यंत आम्हाला आश्वासने देण्यात आली आहेत, तरी प्रशासनाला आम्ही आजवर केलेल्या विनंती, निवेदन, पत्र व्यवहार व प्रशासनाकडून आम्हाला प्राप्त झालेल्या आमची दिशाभूल करणाऱ्या आश्वासन देणाऱ्या पत्राला प्रतिउत्तर म्हणून 4/6/2025 रोजी आपल्या कार्यालयात स्मरणपत्र दिलं होतं। या स्मरणपत्रात आम्ही आजपर्यंतचे संबंधित प्रशासनाला केलेले सर्व पत्र व्यवहार याचा व आपले शासकीय उत्तरांचा आम्हाला मिळालेला प्राप्त झालेले उत्तरांचा संदर्भ दिलेला आहे। परंतु दिनांक 4/6/2025 रोजी आम्ही दिलेल्या 7 जून रोजीच्या आमचे बिराड मोर्चा संदर्भात दिलेल्या स्मरणपत्रानुसार इगतपुरी पोलीस प्रशासनाने आम्हाला सदर बिराड मोर्चा किमान 2 दिवस स्थगित करण्यात यावा अशी विनंती केली आहे। तसेच ग्रामपंचायत टाकेत ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून देखील आम्हाला दिनांक 6/6/2025 रोजी बिराड मोर्चा स्थगित करण्यासंदर्भात पत्र मिळालेलं आहे। म्हणून आम्ही सर्व आदिम कातकरी ग्रामस्थ 7 जून 2025 रोजीचा बिराड मोर्चा आपल्या इगतपुरी पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन सामंजस्यपणे 2 दिवस स्थगित करणार आहोत। मात्र 2 दिवसानंतर म्हणजे सोमवार दिनांक 9/6/2025 रोजी आमचा धडक बिराड मोर्चा थेट इगतपुरी पंचायत समिती कार्यालयावर कोणत्याही परिस्थितीत येणार म्हणजे येणारच, जोपर्यंत आमचे घरकुल प्रश्न संदर्भातला विषय कायमचा मार्गी लागत नाही व आमच्या खात्यावर जनमन घरकुल योजनेतील पहिला हप्ता वितरित होत नाही व आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा बिराड मोर्चा आंदोलन मागे घेणार नाही। यानंतर होणाऱ्या सर्व परिणामांना संबंधित प्रशासन जबाबदार असेल
असे आदिम कातकरी बांधवांच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे यांनी इगतपुरी पोलीस प्रशासन, तहसील, पंचायत समितीला दिलेल्या ऑनलाईन पत्रात म्हटलं आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह राम शिंदे, इगतपुरी।